आणि त्यांच्या समवेत आहे जितेंद्र। सुमितच्या प्रत्येक षटकारासाठी आल्या आल्या 500 रुपयाचं पारितोषिक लावलं जाते। गुल्लू चिन्मय तारे, बल्लू बल्लू सॉरी बल्लू, नावच एवढी टोपण नावं खानिवड्यामध्ये आहेत की कुठलं पण नाव घेते कोणाला कोणाला नाव ठरलेलं आहे। मग तुम्ही थंड प्यायला गेलात फेंटा बोलत मला फेंटा पाहिजे तर लगेच तुम्हाला मनोज घरत दिसेल। अशी नावं म्हणजे प्रत्येक ठिकाणी नाव दडलेलं आहे। चला या ठिकाणी मेगा फायनल सुरू होते। कोण बनेल या ठिकाणी सिकंदर, कोण ठरेल बादशाह? डॉन गली सुपर किंग्स वर्सेस संघर्ष वॉरियर्स। हॅट्रिक साठी कुशल कडून 1500 रुपयाचं पारितोषिक लावलं जाते। गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय विशाल घरात। मॅच स्टार्ट होते। पंच या ठिकाणी घोषित करते सतीश जाधव। मॅच इज गोइंग ऑन। पहिला चेंडू विशाल घरात। या वेळेला आपण बघतोय डीप मिड विकेटला खेळून काढलेला हा चेंडू बघतोय। पहिल्या चेंडूवर झेल सुटतोय। जल्लोष तर केला होता गोलंदाजाने आणि इथे आपण बघतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल। पहिली का दुसरी? 2 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात आणि धावसंख्या आपण बघितली तर पहिल्या चेंडूवर 2 धावा येताना आपण बघतोय। मैदान खचाखच भरलेला आहे। एकही जागा अशी नाही की जिथे प्रेक्षक वर्ग नाही। जबरदस्त आयोजन नियोजन आपल्याला बघायला मिळतं। केपीएल अर्थातच खानिवडे प्रीमियर लीग 2024चा हा महामुकाबला आपल्याला बघायला मिळते। 2 संघांदरम्यान डॉन गल्ली वर्सेस संघर्ष वॉरियर्स। गोलंदाज विशाल गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल। चेंडू क्रमांक 2 घेऊन येतोय। षटक क्रमांक 1 इथे आपण बघतोय। चेंडू बॅकवर्ड पॉइंटला खेळून काढलाय। 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार चौकार। वाद जाऊ डीजे। आता डीजेला मात्र थोडीशी कमी संधी मिळेल। धनेश घरत यांच्याकडून गुल्लूने जर प्रत्येक षटकार मारला तर प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक लावलं जाईल। चेंडू क्रमांक 2 झाले। धावसंख्या आपण बघितली तर 6 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात। संघर्ष वॉरियर्स प्रथम फलंदाजी करताना 2 चेंडूंचा खेळ होतोय। धावसंख्या 6 धावा। विशाल गोलंदाज गोलंदाजी मार्कवर बघतोय। राईट आर्म ओव्हर द विकेट। तिसरा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता। चेंडू निघून जातोय शॉर्ट थर्डमॅनला। निर्धाव चेंडूची सांगता होताना धावसंख्येत बदल नाही। 6 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतोय। 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय। योग्य रीतीने व्यवस्थितपणे चेंडू हाताळताना विशाल आपल्याला बघायला मिळतोय। चला डॉन गल्लीला सुद्धा या ठिकाणी पारितोषिक लावलं जाते। जर आपण या दिवसाचे महाविजेते ठरलात तर संघाचे मालक संदेश तरे ओनर यांचे जे मेहुणे आहेत प्रतीक किणी यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक लावलं जाते। कमॉन डॉन गल्ली पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते। विशाल घरत गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय। सामना करेल जितेंद्र। काय घडेल पुढच्या चेंडूवरती? फुल टॉस चेंडू जोरदार प्रहार केलाय। क्षेत्ररक्षक खाली आहे। अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण होताना आपण पाहतोय। एक धाव मात्र सुखरूपरित्या पूर्ण केली जाते। धावसंख्येचा विचार केला तर 7 धावा 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय। लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार, विकेट हॅट्रिक यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल। आदरणीय मिलिंद काशीनाथ किनी मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराटरा यांच्याकडून आणि प्रेक्षकांसाठी जर छेल घेतला तर 300 रुपये हे मिलिंद किनी यांच्याकडून असतील। 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय। धावसंख्या 7 धावा ऑन द बोर्ड आपण बघतोय। विशाल फुलटॉस चेंडू होता। फुलटॉस चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं जाईल का? एस इट इज अ 1 बाउन्स। षटकार येतोय, माफ करा। आणि षटकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर। 13 रन्स ऑन द बोर्ड। 5 चेंडूंचा एकंदरीत खेळ होतोय। आल्या आल्या जोरदार प्रहार केला जातोय सुमितच्या माध्यमातून आणि 500 रुपयाचा मानकरी ठरतोय सुमित। कारण चिन्मय तरेने या ठिकाणी प्रत्येक षटकारागणिक 500 रुपये लावलेत। लहान मुलांनी मात्र कोणी येऊ नका मैदानामध्ये। चला पुढचा चेंडू गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय। विशाल घरत गोल्डनच्या हाताला जरी बॉल टच झाला तरी पण ओशन हार्ट आर्मी कडून त्यांना 500 रुपये देऊन सन्मानित केलं जाईल।
एक चित्र विचित्र प्रकारचे या ठिकाणी पारितोषिक लावले जातात. कारण मध्यंतरीच्या काळामध्ये आपण पाहिलं होतं, एक टप्पा कॅच घेतला तरी पण त्याला बक्षीस लावलं होतं, फुलटॉस कॅच घेतला तरी पण बक्षीस लावलं होतं. आता काही नाही केलं, नुसता उतरला तरी पण बक्षीस लावलं होतं. आता नुसता हाताला चेंडू लागला तरी बक्षीस लावलं जाते. दरम्यान पुढचा चेंडू या ठिकाणी उंच चेंडू, उंच आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे, काय केलं जाईल, मात्र चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून. जीवनदान मिळते सुमितला. एक चांगला नशिबाचा कौल येतोय सुमितच्या बाजूने. झेल सुटलाय. धावसंख्या आपण बघितली तर पहिल्या षटकाचा खेळ एकंदरीत कंप्लीट होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर बिनबाद 14 ही स्थिती आपल्याला बघायला मिळते. संघर्ष वॉरियर्स या संघाची आपण बघतोय चुकीला माफी नाही, चुकी झाले, जीवनदान मिळतंय आणि या जीवनदानाचा फायदा कुठपर्यंत घेईल फलंदाज हे बघणं महत्त्वाचं असेल. कारण ही स्पर्धा आहे लाख मोलाची, ही स्पर्धा आहे अस्तित्वाची. खानिवडे प्रीमियर लीग 2024 अर्थातच KPL आपण बघतोय. जबरदस्त अप्रतिम आयोजन नियोजन आपल्याला बघायला मिळते. तब्बल 12 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि वेगवेगळे स्टँड आपल्याला बघायला मिळतात. सीमारेषेवर आपण बघतोय कपडा लावला गेलाय, त्याच्यानंतर फ्लॅग्स प्रत्येक संघाचे आपण बघतोय. डीजे साऊंड सिस्टीम सुद्धा अप्रतिम आपण बघतोय. पाटील नेटवर्क म्हणजे एक ब्रँड क्वालिटी आहे त्यांच्याकडे. तो नेटवर्क जर तुम्हाला मिळाला तर ही स्पर्धा आणखीनच भव्य दिव्य होते, यात काही शंका नाही. महिला कक्ष सुद्धा आहे, पूर्णपणे खच्चाखच भरलेला आहे. या तमाम महिला वर्गाचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करेन, कारण सकाळी मी दुपारच्या सत्रापासून आलोय तेव्हापासून मात्र महिला आपल्या जागेवर बसलेल्या आहेत. आणि या ठिकाणी अतिशय कलेला दाद दिली जाते. समालोचकांचं कौतुक होते. राजेशजी किनी यांच्या माध्यमातून या ठिकाणी चारही समालोचकांना 500 रुपये देऊन सन्मानित केले जाते. राजेशजी किनी धन्यवाद तुमचे. आणि पंकज पाटील याला सुद्धा पारितोषिक लावलं जाते. दरम्यान चेंडू हवेत आहे, भावेश खाली आहे, चुकी करणार नाही. मागच्या वेळेला चुकी झाली होती परंतु पुन्हा पुन्हा चुकी करेल असे क्षेत्ररक्षक या डॉन गल्लीमध्ये नाही आहेत. अप्रतिम आपण बघतोय. अंदाज घेतला, चेंडूच्या खाली आला, ओंजळ व्यवस्थित ठेवली आणि चेंडूला अप्रतिम झेललं गेलंय. पहिला गडी बाद होतोय सुमित आपण बघतोय. आणि धावसंख्या आपण बघितली तर 14 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळते. डॉन गल्लीमध्ये होतोय जल्लोष, तर एका बाजूने आपण बघतोय सन्नाटा पसरलेला आहे, तो म्हणजे संघर्ष वॉरियर्सच्या खेम्यामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. बॅटर नेम सागर येतोय. अतिशय सुंदर सामना होईल याबाबत मात्र अजिबात डाऊट नाहीये. कारण आतापर्यंतचे बहुतेक सामने अतिशय रफ अँड टफ झालेले आहेत. सर्वांना आवडतील असे सामने या KPL मध्ये होताना आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळेल मिस्टर जय येतोय. जय गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय डॉन गल्ली सुपर किंग संघाकडून आपण बघतोय. सागर स्ट्राइक एंडवर आपण बघतोय. इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅकवर्ड पॉइंटला, परंतु जय सुद्धा त्याला उत्तर देतोय की आल्या आल्या तू मला ह्या पद्धतीचा फटका खेळू शकत नाही. तुला हा फटका खेळायचा असेल तर तुला खेळपट्टीवर उभं राहावं लागेल, 5-6 चेंडू खेळावे लागतील आणि तदनंतर तू मला या पद्धतीचे फटके खेळशील. जय पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला आपण बघतोय पुन्हा एकदा अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न. पायांची सर हालचाल होत नाही आणि फुटवर्क जर तुम्ही वापर करत नसाल तर मात्र तुम्हाला फटके खेळण्यामध्ये अडचण निर्माण होईल. नक्कीच. आणि संध्याकाळचा पण सत्र आहे. जर संध्याकाळच्या सत्रामध्ये वरून खेळणं हे मुश्किल असतं आणि जर आपल्याला धावा पाहिजे असेल तर फुटवर्क मात्र असावं लागेल. कारण मोबाईल किती लाखाचा असू दे, जर नेटवर्क नसेल तर त्याची किंमत शून्य आहे आणि खेळाडूला मात्र फुटवर्क या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि तोच फुटवर्क वापरताना बघायला मिळत नाहीत फलंदाज आणि ह्याचंच कारण आपण बघतोय की गोलंदाज थोडासा हवी होताना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 1 पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 रन्स ऑन द बोर्ड आपण बघतोय. नक्कीच हे संध्याकाळचं सत्र आहे आणि या वेळेला मला वाटतं 40 धावा या सुद्धा डिफेंड होऊ शकतात. कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडीशी नरमाई आहे, हवेमध्ये नरमाई असते, हवेचा झोत मात्र थोडा कमी झालेला असतो. किती उत्तुंग षटकार मारण्याचा प्रयत्न केला तरी पण तो बाउंड्री लाईनच्या पार जात नसतो. अशा वेळेला 40 ते 45 स्कोर अगदी नक्कीच टाईट स्कोर असेल. 40-45 धावा खूप होतील, कारण अंतिम सामन्याचं प्रेशर सुद्धा थोडंसं प्रत्येक खेळाडूवर असतं
आणि अंतिम सामन्याच्या वेळेला पूर्ण गाव बघायला आलेलं असतं, ते सुद्धा प्रेक्षक म्हणजे क्राऊड वर्ग आहे, घरचे प्रेक्षक आहेत. कारण घरचे प्रेक्षक ना हे असे प्रेक्षक असतात की तुम्ही चांगली कामगिरी करतील तर तुम्हाला डोक्यावर घेतील, परंतु जेव्हा तुमची कामगिरी खराब होते ना तेव्हा तुम्हाला ऐकावं सुद्धा लागेल. आणि त्याच्याच अनुषंगाने थोडासा फलंदाज प्रेशर घेताना आपल्याला बघायला मिळतं. प्रेक्षकांनी आतमध्ये येऊ नका, वेळ होतोय. आणि घरचे प्रेक्षक आहेत, घरचे प्रेक्षक. मला मोठा प्रश्न पडतोय, आता जो सामना सुरू झालेला आहे, समजा प्राची मॅडम या ठिकाणी उपस्थित असतील, एका बाजूला त्यांच्या मिस्टरांचा संघ आहे, एका बाजूला त्यांच्या भावाचा संघ आहे, म्हणजे एका बाजूला सासरचा, एका बाजूला माहेरचा, मग टाळी कोणाच्या बाजूने वाजवायची? जो चांगला करेल त्याच्या बाजूने, कारण कोणाला राग नको. विकेट गेला तर टाळ्या वाजवा, षटकार मारला तरी टाळ्या वाजवा. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. आपण पाहतो हे प्लॅनेट ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस जे आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहे अभिजित तरे आणि सिद्धांत तरे यांच्या माध्यमातून ही आपल्याला प्लॅनेट ब्रॉडबँडची इंटरनेटची सुविधा प्राप्त झाली आहे. मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती असेल की माफक दरामध्ये यांच्याकडे प्लॅन उपलब्ध आहेत. जर कोणाची इच्छा असेल तर मात्र यांच्याशी संपर्क साधू शकतात. सर, प्रेक्षकांना सुद्धा मी थँक्यू सो मच म्हणेन, कारण प्रत्येक प्रेक्षकाचं नाव घेऊ शकत नाहीत, कारण अंतिम सामना असतो तेव्हा माईकवर नाव येत नाही आणि मग पैसे देतात तर द्यायची इच्छा असते, म्हणून कदाचित प्रेक्षक डायरेक्ट धावत जात असतील आणि लाईव्ह स्पर्धा आहे आणि कदाचित ते पैसे देण्याचा प्रयत्न करत असतील, म्हणजे बक्षीस आहे ते डायरेक्ट देतात, कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद होतात. ही आठवण राहील वर्षानुवर्ष. आणि या ठिकाणी संदीप ठाकूरने सुद्धा बक्षीस लावले पंकजला. नुसतं बॉल जरी त्याच्या हातापायाला टच झाला तरी 1000 रुपये. अप्रतिम. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय आवेश, मागच्या सामन्याचा हिरो. क्वालिफाय पहिला सामना खेळला होता आवेश, 6 षटकार आले होते त्याच्या बॅटमधून. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. धाव गती दोघांची खेळपट्टीच्या मध्ये वाख्याण्याजोग्य आहे. प्रयत्न खूप छान होते आणि त्या प्रयत्नांना शेवटी यश आले 2 धावा घेऊन. धावसंख्या 18 धावा. षटक क्रमांक आपण बघतोय तिसरं सुरू आहे. तिसऱ्या षटकातील एक चेंडूचा खेळ होतोय. कुशल भोईर यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक लावलं जाते. डॉन गल्लीसाठी कोणी पण हॅट्रिक घ्या आणि 3000 रुपये कमवा. पुन्हा एकदा गोलंदाज शरीरापासून थोडासा दूर करण्याचा प्रयत्न. बघा यष्टीरक्षक किती हुशार आहे. अपील जोरात केलं होतं म्हणजे वाईट बॉल तरी वाचेल, परंतु पंच तटस्थ आहेत, पंच नावाजलेले आहेत. मला दिलीप पाटील म्हटलं त्यांनी की पंच 151वा हा सामना आहे त्यांचा, त्यामुळे अनुभव खूप आहे. धावसंख्या आपण बघितली तर 2 चेंडूंचा खेळ होतोय, 1 चेंडूचा खेळ होतोय आणि 19 धावा ऑन द बोर्ड. इथे पुन्हा एकदा जबरदस्त लाईन लेंथ, अचूक टप्प्यावर भेदक मारा होतोय. तिखट मारा करताना हा गोलंदाज बघायला मिळतोय आवेश. आवेश अष्टपैलू खेळाडू आहे. मागच्या सामन्यामध्ये लगातार डावामध्ये 6 षटकार मारले होते आणि 16 चेंडूमध्ये 45 धावांची वादळी खेळी याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाली होती. तोच आवेश गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. इथे आपण बघतोय मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये आहे. यष्टीरक्षक आधीच नाखुश झाला होता की झेल सुटेल हे माहीत होतं की काय, कारण झेल हाताला लागायच्या आधीच त्याने हात पाय आपटायला सुरुवात केली होती. इथे आपण बघतोय 1 धाव कंप्लीट होताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. आवेश हा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना आपण बघतोय. प्रतीक पाटील, जिग्नेश घरत आणि ओमकार पाटील यांच्याकडून आवेशने जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या डॉन गलीचं मला विशेष कौतुक करावं लागेल की आयकॉन प्लेअर नसताना सुद्धा टीम निवडली होती आणि निवडीला अगदी तशीच दाद देत असताना हे सर्व खेळाडू पाहतोय. कारण कागदोपत्री तेवढी बलाढ्य टीम नाहीये. कागदोपत्री पाहिलं तर एकदम नवोदित खेळाडूंचा भरणा असलेली ही टीम आपण पाहतो डॉन गली सुपर किंग्स. मात्र आम्ही कागदोपत्री स्ट्रॉंग नसले तरी आमच्याकडे ती क्षमता आहे. आम्ही पूर्णपणे आमच्यातील क्षमतांचा वापर करू आणि संघ मालक मात्र नक्कीच खुश आहेत डॉन गली सुपर किंग्स वरती. पुन्हा एकदा आवेश हा गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय. षटक क्रमांक आपण बघतोय तिसरं सुरू आहे. लॉंग लेगला चेंडू निघून जातोय. 4 धावांकरिता चौकार येतोय आणि चौकारानंतर धावसंख्येचा विचार केला तर 25 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येक चेंडूवर लहान मुलं मैदानाच्या आतमध्ये येतात.
कृपया प्लीज मोठ्यांनी सुद्धा त्यांना पाठवू नका, कारण सामन्याला उशीर होतोय. तर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 25 रन्स ऑन द बोर्ड आपण बघतोय. षटक क्रमांक आपण बघतोय तिसरं सुरू आहे आणि तिसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. इथे आपण बघतोय सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू सुरेखरित्या फील्ड केला जातोय अक्षयच्या माध्यमातून आणि इथे धावसंख्या आपण बघतोय 3 षटकांचा एकंदरीत खेळ कंप्लीट होतोय आणि 26 धावा 26 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. सध्याच्या स्थितीला आपण बघतोय की दोन्ही संघ तुल्यबल्य आहेत, कारण 26 धावा कमी सुद्धा नाहीत आणि जास्ती सुद्धा नाहीत. जर येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 15 ते 16 धावा जर धावफलकावर अजून लागतात तर मात्र फायटिंग टोटल निर्माण होऊ शकते आणि एक अंतिम सामन्यामध्ये मजा येण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा मात्र प्रेक्षक बक्षीस देण्यासाठी येतात. बघा, क्षेत्ररक्षण झालं तर लगेच बक्षीस. काय जबरदस्त. अक्षय यष्टीरक्षकाला दिले, अक्षयला दिले, त्याच्यानंतर गोलंदाजाला भेटले. शेवटचा सामना आहे आणि खरोखरच घरचे समालोचक आहेत, आगरी समालोचक आहेत. घरचा आवाज ऐकायला यायला पाहिजे अशी प्रेक्षकांची इच्छा आहे. तर दिलीप भाऊ कमेंट सुद्धा येतात खूप यूट्यूबला की दिलीप पाटील सारखा समालोचक असताना तुम्ही माईक का हातात घेतात. हॅलो हॅलो. आदरणीय सन्माननीय विश्वनाथजी कुडू साहेब, एक उत्कृष्ट पत्रकार या ठिकाणी त्यांचं आगमन होतंय. मी त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. 27 रन्स ऑन द बोर्ड आपण बघतोय. भावेश यावेळेला सुरेख फटका, नेत्रदीपक फटका, क्रिकेटचं सौंदर्य दर्शवणारा हा फटका होता. सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरिता. पुन्हा एकदा मैदानात बच्चू, मला वाटतं 5-10 रुपये आणत असणार, त्याच्यामुळे इथे घेऊन येत नाही ती रक्कम आणि विशाल टपेलच असते 5-10 रुपये गोळा करण्यासाठी. पण आता आला तो सागरच्या हातात येतात ते पैसे. पण 10-20 रुपये असेल तर तिथेच द्या आणि 200-500 असतील तर इकडे या तुम्ही. लहानपर्यंत तुम्ही पैसे घेऊ नका, तुम्हाला खाण्यासाठी ठेवते. चेंडू द्यायचा आहे, जुना बॉल. आणि प्लीज जरा लहान मुलांनी येऊ नका रे. आणि जो चेंडू त्या ठिकाणी गेले तो मात्र या ठिकाणी पाठवायचा आहे पुन्हा. भारत आणि श्रीलंकेचा सामना होता आणि असंच मैदानामध्ये बॉटल फेकायला सुरुवात झाली होती. त्याच पद्धतीचं वातावरण बघायला मिळतंय. पुट्टे फेकायला सुरुवात होते. 1996चा तो सामना आणि विनोद कांबळी अक्षरशः डोळ्यातून अश्रू आले होते त्याच्या. आधी त्या सामन्याची आठवण होते या खानिवडे प्रीमियर लीगच्या माध्यमातून. 2 धावा येतात. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा. खुश खबर, भगवती जयंत कडून मसाज फ्री आलेले आहेत. कुठल्याही खेळाडूला बाटा किंवा इजा झाली तर भगवतीकडनं मसाज फ्री आहे. सर्वांनी खेळाडूने जा 22, 24, 25 जा आणि भगवतीच्या घरी जा मसाज करायला. तेल सुद्धा लावला, राईचा ठेवलाय त्यांनी. फुकट सर्व्हिस आहे खास खेळाडूंसाठी. पुन्हा एकदा टोलोचे फटका बघूया, षटकार जातो का? हा न करता षटकार. प्रेक्षकांच्या कॅशसाठी किरण जाधवकडनं 1000 रुपये आणि 300 रुपये मिलिंद दनका. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या 39, 39 धावा धावफलकावर. षटक क्रमांक चौथ्या षटकातील 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय आणि 39 धावा तब्बल धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर एक फायटिंग टोटल कडे कल दिसतोय जाण्याचा. संघर्ष वॉरियर्स संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज भावेश, फुलटॉस लेनचा चेंडू होता, चेंडूला खेळलंय. वॉइडिश लॉंगॉनला 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज 2 धावा पूर्ण करतोय आणि 2 धावीनंतर धावसंख्या आपण बघतोय 41. 41 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक 4 सुरू आहे आणि 4थ्या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होतोय.
शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये भावेश घेऊन येईल. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, पंच तटस्थ आणि षटक संपलेला आहे. पहिला डाव संपलेला आहे. 41 या धाव संख्येवर विजयासाठी 24 चेंडू आणि 42 धावांचं लक्ष समोर आहे. 24 चेंडू 42 धावा. अंतिम सामना आपल्याला बघायला मिळतोय खानिवडे प्रीमियर लीग, अर्थातच आपण बघतोय KPL श्रीराम क्रीडा मंडळ खानिवडे आयोजित खानिवडे प्रीमियर लीग 2024चा हा अंतिम सामना डॉन गल्ली वर्सेस संघर्ष वॉरियर्स या दोन संघांदरम्यान. डॉन गल्लीने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि पहिल्या 4 षटकामध्ये संघर्ष वॉरियर्सने 41 धावा या धावफलकावर लावल्या गेल्यात आणि विजयासाठी डॉन गल्लीला 42 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. खानिवडे प्रीमियर लीग 2024चा विजेता होण्यासाठी 24 चेंडू आणि 42 धावा करायच्या आहेत डॉन गल्लीला. हॅलो, चला आपण वळूया एकदा शुभ सन्मानाकडे. खानिवडे गावाच्या बद्दल बोलायचं झालं तर अयोध्येमध्ये जो 22 जानेवारीला श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला, त्या सोहळ्याच्या दिवशी खानिवडे गावामध्ये सुद्धा रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम झालेले होते आणि त्याची चर्चा पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये होती. असं हे खानिवडे गाव आणि नेहमीच क्रिकेटवर प्रेम करणारं, क्रिकेटचा आदर करणारं आणि चांगले खेळाडू आपल्या समाजाला सुद्धा दिलेत खानिवडे गावाने. त्यातलंच एक खेळाडू म्हणजे आदरणीय आपण बघतोय विलासजी घरत साहेब इथे मुख्यमंचावर आहेत. काही जबरदस्त खेळी त्यांची होती त्यावेळेला आणि आज आपण बघतोय जयकांत तरे असतील, अजय घरत, अजूनपर्यंत आपण बघतोय गदा महिला मंडळाचा गदा ग्रुप सुद्धा इथे आहे. हॅलो, गदा ग्रुप महिला वर्ग सुद्धा इथे उपस्थित आहेत आपल्या मुख्यमंचावर. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. या आपण परेश कुडू सरांकडे जाऊया. या ठिकाणी आपल्याला सन्मानित केले जाते आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ केनी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा प्रमुख खराटतारा यांच्या माध्यमातून कौतुक केले जाते. दोन्ही कॉमेंटेटरला 500 रुपये देऊन सन्मानित केले जाते. मी आपले धन्यवाद व्यक्त करतोय. धन्यवाद मिलिंदजी साहेब. तदनंतर आपण वळूया शुभ सन्मानाकडे. 1000 रुपये त्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहेत. ओके, आमच्यामध्ये दिलीप सुद्धा आहेत आणि दिलीपला सुद्धा त्यातला हिस्सा नक्कीच मिळेल. आपल्यामध्ये उपस्थित आहेत माजी पंचायत समितीचे उपसभापती सन्माननीय नरेंद्रजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित स्वागत सन्मान या KPLचे विद्यमान अध्यक्ष राकेश घरत आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते नरेंद्रजी पाटील साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान व्हावा. जोरदार टाळ्या होतात. सन्मान्य मान्यवरांचं शुभ सन्मान या ठिकाणी होताना आपण पाहतोय. तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला प्राप्त झाले. रोख रक्कम रुपये 16,999. माजी जिल्हा परिषद पालघर जिल्ह्याच्या सदस्य सन्माननीय कल्याणी किशोर तरे मॅडम, सामाजिक कार्यकर्त्या आदरणीय सन्माननीय कल्याणी किशोर तरे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान मी दीप्तेश पाटील आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते कल्याणी ताईंचा यथोचित सन्मान करावा. तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत
क्रिकेट या 1992 पासून सुरू झाले आणि त्या वेळेपासून अगदी क्रिकेटवरती प्रेम करणारे संपूर्ण आपण ग्रामस्थ खानिवडे या ठिकाणी पाहतोय. सुजितजी पांडुरंग घरे साहेब या ठिकाणी आहेत, ज्यांच्या माध्यमातून आज आपण बँड सुद्धा पाहतोय. त्यांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी उमेशजी घरत यांच्या शुभ हस्ते व्हावा अशी मी त्यांना विनंती करतोय. मान्यवरांचे खूप खूप कौतुक. आणि आपण पुन्हा एकदा बोलूया, मैदानाच्या आतमध्ये सामना सजलाय. मेगा फायनल संघर्ष वॉरियर्स वर्सेस डॉन गल्ली सुपर किंग्स. हॅलो, या गोलंदाजाने जर विकेट काढला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल संघर्ष ग्रुप कडून. तर 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. सागर गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर. 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्ची केले सागरने. इथे आपण बघतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय वाडीश लॉंग ऑफला, सुरेख झेल आणि विकेटचं होतंय पतन. जल्लोष आपण बघतोय संघर्ष वॉरियर्सच्या खेम्यामध्ये. आणि या ठिकाणी 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य होते. माझे उपसभापती सन्माननीय नरेंद्रजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून KPL पर्व 4 साठी 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. धन्यवाद साहेब. संघर्ष वॉरियर्स कडून आपण बघतोय संघर्ष ग्रुप कडून संघर्ष वॉरियर्सच्या सागरला येतात 1000 रुपयाचं कॅश प्राइज. विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे बघितला जातो तोच सागर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर सागर. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. विजयासाठी 42 धावांचं आव्हान घेऊन मैदानात 2 सलामीवर उतरले होते, परंतु इथे आपण बघतोय की एक फेल होतोय त्याचा. आणि आवेश जो मागच्या सामन्यामध्ये हिरो ठरला होता, 6 षटकार ज्याच्या बॅटमधून आले होते. 16 चेंडूमध्ये 46 धावांची नाबाद खेळी ज्याच्या बॅटमधून आली होती, तोच आवेश शून्यावर बाद होतोय. धावसंख्या आपण बघतोय 3 चेंडूंच्या समाप्तीखेरी 1 बाद 1 डॉन गल्ली सुपर किंग संघाची. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळेल. डाऊन द लेग मारा येतोय सागरचा. पंच वळतायत. खराब चेंडूचे संकेत. अवंत दावेमध्ये भर होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 3 चेंडूंचा खेळ होतोय. 1 बाद 2 अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते डॉन गल्ली सुपर किंग या संघाची. पुन्हा एकदा सागर. या वेळेला सरळ बॅटने खेळलेला चेंडू आपण बघतोय. क्षेत्ररक्षण होईल, चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत आपण बघतोय अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळतात. आदरणीय सन्माननीय राजेशजी केणी OBC मोर्चा जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून या 4ही कॉमेंटेटरसाठी 500 रुपये देऊन कौतुक केले जाते. आम्ही सतेशा ऋणी आहोत. धन्यवाद राजेशजी केणी साहेब. या वेळेला आपण बघतोय जल्लोष होताना आपल्याला बघायला मिळतोय. लाऊड अपील होतं आणि इथे आपण बघतोय की फलंदाज सुरक्षित आपल्या घरामध्ये आहे. निर्धाव चेंडूने या चेंडूची सांगता होते. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होते. धावसंख्या आपण बघतोय 3 धावा 1 गडेच्या मोबदल्यात. पूर्णपणे रोखून ठेवलंय, बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय. गोलंदाजाने पूर्णपणे आपण बघतोय प्रभावित मारा करताना तिखट मारा आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेला सागर डाऊन द लेग मारा. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. धावसंख्या अवांतरच्या स्वरूपामध्ये वाढते. 1 धावेने 4 ही धावसंख्या धावफलकावर बघायला मिळते. गोलंदाजी सुरेख होते, परंतु 2 व्हाईट बॉल या षटकामध्ये हाताळलेत आणि 2 अतिरिक्त धावा सुद्धा खर्ची केल्यात. सागर राईट आर्म राऊंड द विकेट. इथे आपण बघतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण बघतोय चेंडूला फील्ड केलं जातंय 1 धावेसाठी आणि 1 धावेने धावसंख्या आपण बघतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 1 बाद 5 ही धावसंख्या आपण बघतोय डॉन गल्ली सुपर किंग ह्या संघाची. विजयासाठी 18 चेंडू आणि जतीन किणी आम्हाला दर्शवतात 37 धावांचं लक्ष समोर आहे. 18 चेंडू 37 धावा. आदरणीय राजेशजी किणी साहेब OBC मोर्चा जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्याकडून आम्हा 4ही समालोचकांसाठी 500 रुपये आलेले आहेत. त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. असंच प्रेम आमच्यावर राहू द्या आणि तुमच्या पुढील भावी आयुष्यासाठी आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. धन्यवाद.
सन्मान्य नितीनजी तरे आपणास मी या ठिकाणी मंचावरती आमंत्रित करतोय. धीरजजी गरत आपण सुद्धा सन्मानपूर्वक या मुख्य मंचावरती यायचं आहे. चला किरणजी गरत आपलं सुद्धा क्रिकेटवरती प्रेम आहे, परंतु आमची एक विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती विराजित व्हा आणि या क्रिकेटचा आनंद घ्या. तर षटक क्रमांक आपण बघतोय दुसरा दीपेश येतोय गोलंदाज. दीपेश येतोय गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. 18 चेंडू विजयासाठी 37 धावांचं लक्ष समोर आहे. म्हणजे 12.33 ची सरासरी राखायची आहे तुम्हाला आणि ही सरासरी राखण्यासाठी तुम्हाला चौकार षटकार मारावे लागतील. प्रेक्षक जे शांत झालेत ना त्यांना तुम्हाला बोलतं करावं लागेल, कारण घरचं क्राऊड आहे. कोणीही चांगला परफॉर्मन्स केला तर प्रेक्षक टाळ्या वाजवणार यात काही शंका नाही. प्रेक्षकांची डिमांड वाढलेली आहे की समालोचन दिलीप पाटील यांच्या हातामध्ये माईक द्यावा. अंतिम सामना जरी असला तरी प्रेक्षकांविना सामन्याला मजा नाही आणि यूट्यूबला लाईव्ह कमेंट्स येतात आणि आता हा आवाज पुढील वर्षी आम्हाला ऐकायला येईल. त्यामुळे प्रेक्षक विचार करत असतील की उर्वरित 3 षटकं आहेत, एकाच षटक दिलीप सरांना द्या. व्हाईट बॉलचा इशारा. अठरा चेंडू विजयासाठी 36 धावांचं लक्ष समोर आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय दीपेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू निर्धाव निघून जातोय. दीपेश बद्दल काय सांगतील दिलीप सर? खूप अप्रतिम अशी गोलंदाजी थांबून ठेवला. विशाल याला थांबून ठेवलाय. विशाल याच्याकडे खूप अनुभव आहे, कारण जवळजवळ त्याचे 150 धावा झालेल्या या मॅचमध्ये. या मालिकेमध्ये किती 155 धावा झाल्या आणि त्याला थांबून ठेवले. चिमणा गाव म्हणजे फार डेंजर गाव आहे. त्यांनी जादूटोणा तर आणला असेल म्हणून विशाल याला काय समजत नाही. विशाल सुद्धा घाबरलेला आहे गोलंदाजाला. पुन्हा एकदा विशाल खूपच असा उंच मारलं. विशाल याने दाखवले कॅच होते. हा ना करता 6. आता आली मला वाटते काहीतरी ताऱ्या काकांनी दाल बिल वगैरे दिले असेल विशालाला. खूप ताकद आहे, कारण तो शाकाहारी खातो बघा. मच्छी मटण तर कधीच नाही खात, चुकन कधी खाली तर. कारण साईडला गुजराती लोक आहेत, म्हणजे ताऱ्या काका, विनोद, संतोष याचा संबंध खूप. कारण कधी डाळ कमी पडली तरी ए विनोद डाळ दे थोडी. काय नाती गोती असतात बघा. तसं हेमंत कपिल आहे आमच्याकडे. कधी सुद्धा डाळ द्यायचा. रात्री कधी उशीर आला तर डाळ ठेवायचा. फक्त डालच असते, शाकाहारी रे बाबा. पुन्हा एकदा विशाल एक षटकाची सायने केलं तर विशाल पुन्हा चुकलेला आहे. गोलंदाजी खूप छान तिकट मारा करतो आपल्या संघासाठी. सुमित टाळ्या वाजवतो, कौतुक करतो या गोलंदाजाचं. आता मात्र चिमणा हा जिंकला तर 7 मासा तिथे चिमणा गावामध्ये वस्तीला असणारच. आज चिमणा गावामध्ये 7 मासा भेटणार. आतापर्यंत पोलीस शोध चालू आहे. 7 मासा खाडीला जातो का वैतनाच्या नदीला का खानिवड्याच्या साईडनी. पण मनोरला गेलाच कसा. आज सुद्धा त्यांचा निकाल लागला नाही, का ते तिथे भरती वट्टी सुद्धा लागत नाही. पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी विशालांचा उंच असा बघूया. हा लंक्या मला वाटते नाही एक हाताने असं वाटतं लंक्या डोंगर उचला गेलेला असं वाटतं. हनुमानने जो पहाड आणलेला डोंगर तसा लंक्याला वाटला एक हाताने. कदाचित या खेळाडूने तो आंबे पगडाचा झेल काय सांगतात त्याला झेला आणला असता तो कॅच होऊ शकला असता. कारण झेल पाहिजे होता पण नाही घेतला. पण तू झेला आणायला पाहिजे होता. बाडोलीवरून मागवले असता जांबांचा झेला, पण याला आंब्यांचा झेला पाहिजे होता. 14 बॉल आणि 28 धावा. पुन्हा एकदा विशाल जीवदान भेटतो. बघू किती फायदा उचलतो विशाल. लोपदी त्या आता खूप फायदा उचलतो. कॅच हा ना बाप चांगला क्षेत्ररक्षण. कॅच असताना तो मात्र धरतीला दान दिलेला आहे आणि विशालला संधी दिलेली आहे. षटकार. तर धावसंख्या आपण बघतोय. धावसंख्या 20 धावा विजयासाठी आता 13 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष समोर आहे. पोरं पण खूप चॅप्टर आहे. 10-20 रुपये फक्त घेऊन येतात. एक तर 5 रुपयाचा डॉलर घेऊन आलेला आणि विशाल ठेवतो आणि तो लहान पोरांना पुन्हा देणार आहे.
त्याच्या खिशातून पण 2,000 रुपये देणार आहे लहान मुलांना. विशाल दरवर्षी आमचा विशालच दिसतो मैदानामध्ये. पुन्हा एकदा विशाल लो पतिता काहीच समजा ऑफ साईडला मारलेला आहे. लंक्या धावतो नाही, एक धाव समाधान. गोल्डन कधी पंकज उतरल अशी अपेक्षा आहे सर्वांना. पंकज याने बॅट आणलेली आहे ती मुंगूस बॅट, मुंगूस, आणि 2 इंच ती बॅट ठेवलेली आहे. धावसंख्या होते ती 21. त्याच्या हाईट मुले त्यांनी बॅट 2 इंच कापलेली आहे. बॅटीची किंमत जवळजवळ 6,000 रुपये आहे. पण त्याला चान्स नाही या लोकांनी दिला. पंकज आता पण पंकजने एक षटकार मारला तरी त्याला 12,000 रुपयाचा बक्षीस आहे. पण बघा तो पंकजला उतरवतात कसे, पंकजला बक्षीस लावतात मनोज दादा. पण पंकज कुठं असतं, ईशान्येकडे पूर्वीकडे, तिथे चेंडूचा काहीच संबंध नाही. आणि 12 चेंडू 21 धावा. आता डेंजर गोलंदाज येते तो सर्पमित्र. साप पकडायचे ना गावातच सोडायचे, मिलवा 1,500 रुपये. तो पण नाणेठा. काय नाणेठेला पण आता घाबरायचे लोक, पूर्वी पकडायचे आता त्याला पण घाबरतात. खरोखर 200 रुपये वाटून घ्यायचो. नाणेठा पालू तरी घाबरतात लोक. पुन्हा एकदा खेळाकडे विशाल टू उमेश. फक्त टच केलेला आहे समीर यांच्या हातातून. तर 11 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांचं लक्ष समोर आहे. गोलंदाज येतोय, गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय उमेश. विशाल जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत सामना डॉन गल्ली सुपर किंगच्या बाजूने असेल, परंतु उमेश एका बाजूने आपण बघतोय धारदार गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. सरळ बॅटने खेळलेला हा चेंडू आपण बघतोय. एका धावेसाठी धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 23 रन्स ऑन द बोर्ड. विजयासाठी अजूनही 19 धावांचं लक्ष समोर असेल. 10 चेंडू आणि 19 धावा. सामना रफ अँड टफ बघायला मिळतोय. ही खरी ताकद आहे खानिवडे प्रीमियर लीगची, कारण अंतिम सामना कसा व्हावा याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. विशाल इथे आपण बघतोय पंचांचं बोटाकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण सर्व खेळाडू आपण बघतोय जल्लोष करताना अपील केलंय. परंतु इथे आपण पंचांबद्दल काय सांगतील, पंचांचा निर्णय अंतिम. दिलीप भाऊ काय म्हणतील? पंचांचा निर्णय जो काय असेल ते निर्णय घेणार. नंतर पंचांचा निर्णय मी बोलणार. कारण ताडाच्या झाडाला आंबा वाजला तरी पंच सांगतील का आंबा वाजला, आपण सांगायचं आंबा वाजलाय. आणि आंब्याच्या झाडाला तुम्ही सांगतील थडपड आला ताडगोला तरी सांगायचं ताडगोला झालाय. रात्री 1 वाजता उठून सांगितलं का आऊट होता, नाही तर नाहीच. पंचांचा निर्णय अंतिम राहील. बघा पंच ठामपणे आहेत. पंचांचा म्हणून एवढा का निर्णय मोठा असतो. 55 दबाव आणू नका, नाही तर बीपीचा त्रास होणार, अटॅक. कारण गुप्ताकडे ती मशीन मिळत नाही, त्याला त्रास आहे बिचाराला. कुलकर्णीकडे आहे पण टाईम नाही त्याच्याकडे. पुन्हा एकदा उमेश लोपती चेंडू काहीच समजत नाही विशाल यांना. अंदूक दिसत असेल विशालाला. 8 चेंडू विजयासाठी 19 धावा. या षटकात फक्त आपण बघितलं तर 4 चेंडूमध्ये केवळ 2 धावा आल्यात. सुरेख गोलंदाजी करताना उमेश आपण बघतोय. सागरला विशालला पूर्णपणे जखडून ठेवलंय. पूर्णपणे बुंद्यामध्ये चेंडू टाकण्यामध्ये माहीर गोलंदाज आहे. तिखट मारा करतोय, प्रभावी मारा करतोय. पंच डेड बॉल घोषित करतायत. चेंडू टाकण्यामध्ये अडचण निर्माण झाली होती, थोडासा रनअप चुकला होता. उमेश पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. यावेळेला आपण बघतोय शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे खेळवलं जातंय. असं वाटलं होतं की सामना वन साइड होईल, परंतु 3 डॉट बॉलने पुन्हा एकदा सामन्यात रंगत वाढलंय. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालंय. सामना दुहेरी वळणावरून एका बाजूने झुकताना आपल्याला बघायला मिळतोय. विशाल आहे, विशाल काही पण करू शकत. नावाने विशाल, आकाराने विशाल, तो विशालच आहे. बघू काही होऊ शकतो, कारण विशालला माहिती आहे का मी फटके मारू शकतो. पुन्हा एकदा ऑफ साईडला मारे 1 धाव. तसंच पण काय होते बघूया. 2 धाव होतात का नाही. स्ट्राईक ठेवले विशाल याने. विशाल पक्का चॅप्टर आहे. बॅटिंगचा हवरा म्हणजे विशाल. त्याचा खेळतो सुद्धा विशाल, त्याचा खेळ दाखवतो. लहानपणापासून तो स्ट्राईकच घेत आलेला आहे. आजपर्यंत विशालची विकेट काय म्हणून भाऊ जात नाही. नक्कीच खेळाडू खानिवडे 6 चेंडू 18 धावा. खेळाडू असे पाहिजेत का कॉमेंटेटर मजा करतोय हे खेळाडूने ओळखलं पाहिजे. हो, पूर्वी बाबा टीम मधून खेळायचा,
म्हणून त्याला खूप सवय आहे. लहानपणापासून ओपनर बॅट्समन. बाबा टीम म्हणजे जयकांत, पंकज असे खेळायचे. गोट्या, भूषण हाडूनी ते रेकॉर्डच केलेला. स्टंपच्या वरती डायरेक्ट बॉल षटकारवर गेला असा गोलंदाज आमच्या गावात होता, शिरकान हाडू. आणखीन त्यांचा भाऊ उत्तम घरत याने 210 चेंडू टाकलेले. वरे सातवलीला टेम्पो घेऊन आलो तरी उत्तमच गोलंदाज होता. म्हणजे हा रेकॉर्ड कोण तोडणार नाही. पुन्हा एकदा 6 चेंडूने 18 धावा. साईश गोलंदाज 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धावा. 2024 खानिवडे प्रीमियर लीग अर्थातच KPL च्या पहिल्या ट्रॉफीवर नाव कोरण्याची संधी या दोन्ही संघांना आहे. 6 चेंडू आणि 18 धावा. कोण बनेल हिरो? एका बाजूने आपण बघतोय साईश तर दुसऱ्या बाजूने विशाल. पुन्हा एकदा गोलंदाज. गोलंदाज आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण होताना आपल्याला बघायला मिळते. दिलीप भाऊ YouTube लाईव्ह वर कमेंट्सचा वर्षाव होताना आपल्याला बघायला मिळतोय. खूप छान जोडे आहे समालोचनाचे असे म्हणतात. म्हणजे धन्यवाद, परेश कुडू सरांना बाजूलाच ठेवलंय. धन्यवाद धन्यवाद. आगरी भाषा आपली. कालच गुजरातवरून रात्री फोन आला एकला आणि त्याच्या मिसेसला पण चांगला. हा माझा मित्र आहे आणि आगरी भाषेमध्ये बोलतो. मला तर असं वाटतं की आता आगरी प्रीमियर लीगचे जे कोर कमिटी आहे ना त्यांनी विचार करावा आणि तुमचा परेश कुडू नारंगीमध्ये सरांचा सुद्धा. शांताराम मांगेलेने सुद्धा कौतुक केलं. त्यांच्या दाखोला गावामध्ये का खानुडे गावामध्ये किती जल्लोष आहे बघा. विशाल यांनी चमत्कार घडवलेला आहे बघा. विशाल मी बोलून भाऊ विशाल काही करू शकतो. हा आहे विशाल. सुपला शॉट याला म्हणतात. चोपना शॉट म्हणजे दिवाळीला आपण जी पीच करतो तसा हे विशाल. म्हणजे याला सवय असेल शेतावर चोपना मारायची. 4 चेंडू विजयासाठी 12 धावांचं लक्ष समोर आहे. जोपर्यंत विशाल आहे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत काही होऊ शकतं दिलीप सरांनी म्हटलंय. परंतु विशालला 4 चेंडूमध्ये 2 षटकार मारायचे आहेत. 4 चेंडूमध्ये 3 चौकार मारायचे आहेत. प्रत्येक चेंडूला आता सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत विशालला. कारण ही अस्तित्वाची लढाई आहे. कारण हा सामना तुम्ही परत खेळू शकत नाहीत. अंतिम फेरीमध्ये परत येतील की नाही हे माहीत नाही. इथे आपण बघतोय डाऊन द लेग मारा परंतु गोलंदाज काय कमालीची गोलंदाजी करतोय. व्हॉट बॉलिंग जबरदस्त. यू मिस आय डेफिनेटली हिट हे दर्शवताना आपण बघतोय मिस्टर साईश. अप्रतिम. विशालला काय सवय होती म्हणून सर काय चुकला का हा व्हाईट भेटेल चेंडू फुकट भेटेल रन एक आणि तो बाद झाला. फुकट नांदात एकदम तो चुकलेला आहे. बिना आयरचा जेवण म्हणते लग्नात गेलेला पण विशालला तो पचला नाही. बाद. विशाल सारखा मोठा गडी बाद झालेला आहे. विशाल नाराज असणार आपल्या खेळीवर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. जबरदस्त आणि अप्रतिम कामगिरी करताना जे श्रोते पाटील नेटवर्कच्या माध्यमातून खानेडे प्रीमियर लीगचा आनंद घेत आहेत त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. या संध्याकाळच्या सत्रामध्ये अंतिम सामना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये डॉन गल्ली सुपर किंग वर्सेस संघर्ष वॉरियर्स. विजयासाठी आपण बघतोय 3 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांचं लक्ष आहे डॉन गल्ली सुपर किंग संघाला. साईश इथे आपण बघतोय जबरदस्त फटका बघायला मिळतोय. चेंडू निघून जातोय. एका धावेसाठी 1 धाव येते. एकच धाव मिळेल म्हणजे विजयासाठी आता 2 चेंडू 11 धावा 1 चौकार 1 षटकार. सामना सुपर ओव्हर मध्ये. चला घाई करायची आहे. थोडी घाई करायची आहे. बघू घाई कोण करा. जिंकणार कोण येणार कोण जाणार. पण गावातच कप असणार. गावातच ट्रॉफी असणार. आपला जल्लोष कोण करणार. होली का दिवाळी बघूया. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. खरं विश्वनाथ कुडे यांनी लाईव्ह मॅच दाखवलेली आपल्याकडे. खूप त्यांना दिमाग म्हणजे जबरदस्त एक त्यांच्याकडे टॅलेंट असायचं. लाईव्ह प्रेक्षेपण आता यूट्यूब वगैरे आलेलं आहे. पण विशू भाऊ अरे बापरे बापरे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. सांगतात खेळ 6 धावा येतील जिथे 1 धाव होती. फलंदाज तयार सुद्धा नव्हता धाव घ्यायला. काही गरज नव्हती. 6 धावा आलेत म्हणजे विजयासाठी आता आपण बघतोय 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. चौकार आला तर सुपर ओव्हर. काय झालं बघा. साईशने अप्रतिम चेंडू हाताळला. साईश खुश होता की ह्या चेंडूवरती मोठा फटका आलेला नाही. थोडा उड्या मारत होता परंतु
खराब फेकी झाली आणि सामन्याचं चित्र मात्र आता बदलताना पाहतोय. बघा प्रेक्षक सुद्धा सीमारेषेच्या जवळ यायला लागलेत हा सामना बघण्यासाठी. भाऊ एक बोलले- चेंडू 5 धावा. बघा लग्नात कोणाचा बँड होता आणि कोण नाचणार होता अशी याची दुरवस्था. बघा लंक्या सुद्धा गेलेला आणि सरळ चौकानी 6 धावाने मला वाटते काहीतरी जादूटोना केलेला आहे वाटते थोडा. हे फटाके समोर लावलेत ना युट्यूबच्या कॅमेऱ्या समोर, जरा प्लीज थोडे तुम्ही बाजूला घेऊन जा ना, कारण कॅमेरा वर आहे. तर एक चेंडू आणि विजयासाठी 5 धावा. चौकार आला तर सुपर ओव्हर, षटकार आला तर विजय. डॉट बॉलने संघर्ष वॉरियर्स विजयी होतोय. इथे आपण बघतोय संघर्ष वॉरियर्स विजयी होताना आपल्याला बघायला मिळतोय. बघा जल्लोष, बघा टी शर्ट काढून मैदानाच्या आतमध्ये जल्लोष करताना अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. चॅम्पियन होतोय संघर्ष वॉरियर्स.